काय मिळेल, नाम घेतल्याने काय मिळेल, भक्ती केल्याने काय मिळेल, उपास केल्याने काय मिळेल. श्रावणी सोमवार आम्ही करतोय, पण आमच्याकडे सोमवार म्हटलं की आदल्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा, भगरीची तयारी करायची, शेंगदाण्याच्या आमटीसाठी शेंगदाणे भाजून कूटबीट तयार करून ठेवायचं, आदल्या दिवशी सगळी तयारी असते. दुसऱ्या दिवशी वेफर्स तळायचे, खिचडी मजबूत बनवायची, भगर उत्तम बनवायची, खजूर बिजूर खारका सगळं ते बाकी असतंच, ड्रायफ्रुट्स. आणि एवढं सगळं ताट भरल्यानंतर सुद्धा दिवसभर आमचा चेहरा असा असतो की जणू काही गिळलं नाही आम्ही. उपास म्हटलं की आम्हाला वाटतं की हे सगळं, उपास म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्या. पण उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्ती करणं, भगवंतांच्या सतत सानिध्यात राहणं, त्याच्या नामाच्या सानिध्यात राहणं, त्याच्या चिंतनात राहणं, त्याच्या गुणसंकीर्तनात राहणं, हा उपासाचा अर्थ आहे. मग आम्ही भगवंतांच्या सानिध्यात राहावं याकरता त्याचं अत्यंत गोड असलेलं नाम आपल्या मुखात यावं ही संतांची अपेक्षा आहे. कारण संतांनी प्रत्येक जळीस्थळी काष्ठी पाषाणी भगवंताला पाहिलं आणि त्याचं नाम अखंड मुखामध्ये घेत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की सायुज्यता मुक्तीची प्राप्ती झाली. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, हा अनुभव संतांना प्राप्त झाला. आणि म्हणून काय लाभ प्राप्त झाले, फायद्याची गोष्ट केली की आम्ही मग त्या गोष्टीकडे जातो हे संतांना माहिती होतं. म्हणून तुकोबरायांनी या अभंगामध्ये प्रत्येक चरणामध्ये फायदा सांगितलाय, लाभ सांगितलाय नामामुळे होणारा. भगवान पंढरीश परमात्म्याचं नाम हे साच आहे, सत्य आहे, खरं आहे, याही शिवाय ते बरं सुद्धा आहे. सर्व प्रकारची बंधनं तोडणारं असं हे नाम नामधारकाला पूर्णपणे कीर्ती मिळवून देण्याचं काम करतं. एवढंच नाही तर भावपूर्ण अंतःकरणाने जो नामाच्या सानिध्यामध्ये भगवंताच्या नामधारणेसाठी किंवा नामसाधना करतो त्याला सर्व प्रकारचे लाभ प्राप्त होतात. एवढंच नाही, अशा भोळ्या भाविकाला तुकोबराय सांगतात काळ सुद्धा थरथरा कापतो. विठ्ठल विठ्ठल आपण सगळे अध्यात्म करतो, भक्ती करतो, नाम घेतो की नाही? हो म्हणा, जाऊ दे ना म्हणा, नसले घेतला तरी आपण इथं हो म्हणायला काय जातंय आपलं. हो बाबा, आम्ही भक्ती घेतो, आम्ही भक्ती करतो, नाम घेतो, रोज जपमाळ हातात असते, समोर मात्र सिरियल चालू असते, हा विषय वेगळा आहे. टीव्हीला माळ हातात घेतो, आम्ही जप करतो, नक्की किचनमध्ये काय चाललंय तिकडं लक्ष राहतं, घरामध्ये बाजूला अवधानं असतात तिकडे लक्ष राहतं, अध्यात्मात लक्ष नाही. पण आम्ही जप जाप्य करतो आमच्या पद्धतीने, आम्हाला झेपेल रुचेल पचेल तशी भक्ती आम्ही करतो. पण ही सगळी भक्ती करून भक्तीचं फळ आम्हाला मिळत नाही. ते भक्तीचं फळ मिळावं याकरता संतांचं हृदय तळमळतं. आणि मग आईच्या अंतःकरणाने आम्हाला भक्ती कशी करावी, भक्तीमध्ये अनस्यूत काय असलं पाहिजे, कशाचा आधार असला पाहिजे भक्तीला, तुम्ही जी भक्ती करता ती खरंच भक्ती आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संतांनी आम्हाला वेळोवेळी दिली. आम्हाला सुद्धा इथून जाताना 84 लक्ष योनी मात्रांमध्ये आम्हाला मानव देह प्राप्त झाला. आणि मग इथून जाताना परमेश्वराला एक वाउचर देऊन जायचंय प्रत्येकाला. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? पावती देऊन जायची. कुणाला? देवाला. काय लिहायचं त्या पावतीवर? अर्जुनाने लिहिलं बरं का, अर्जुनाने लिहिलं. गीतेचा शेवटचा अध्याय 18 अध्याय गीता श्रवण केल्यानंतर संभ्रमात असलेला अर्जुन की आता माझे हातपाय गळून गेले देवा, सिदंती मम गात्राणी असं म्हणणारा पार्थ, घशाला कोरड पडली असं म्हणणारा पार्थ, की आता माझीच नातेवाईक मंडळी समोर आहे, मी कसं लढू असं म्हणणारा अर्जुन, भगवंत त्याला गीता सांगतात. आणि मग गीता श्रवणानंतर त्या ज्ञानप्राप्तीनंतर अशी अवस्था निर्माण होते की तो भगवंतांना ते वाउचर देऊन टाकतो. तो म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युतः स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनम तव म्हणाले. सगळा संदेह निघून गेला, तुटल्या संदेहाच्या गाठी, सगळा संदेह निघाला, सगळा विकल्प संपला. आणि आता अशी परिस्थिती झाली, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझा मोह संपला भगवंता. आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येण्याला कारण हा मोह आहे, ही वासना आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्यामुळे हा मोहच जर संपला
मोक्ष या शब्दाचा अर्थच हा आहे की मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष आहे. विठ्ठल मग या मोक्ष प्राप्तीसाठी कुठंही जंगलात जायची गरज नाही, कुठेही जंगलात जायची गरज नाही, मन मारायची गरज नाही, भगवे कपडे परिधान करायची गरज नाही, रुद्राक्षांच्या माळा भस्माचे पट्टे काहीच नको म्हणाले. सगळं न करता सुद्धा आपण भगवंताला प्राप्त करू शकतो, मोक्षपदाला प्राप्त होऊ शकतो. मोक्ष गेल्यावर नाही मिळत, तो कुठल्या गावाला नसतो, तो इथेच असतो. येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कीर्तनात मोक्ष आहे, हे माझं नाही माऊलींचं म्हणणं आहे. येथे मोक्ष असे आयता, कीर्तनामध्ये मोक्ष मिळतो, कीर्तनामध्ये मुक्ती मिळते. म्हणजे सासूबाईंना नाही मिळाली तरी सुनबाईला मिळते. म्हणले का? एक सुनबाई म्हणली 2 तास कीर्तनाला गेली की मग मला मिळते ती मुक्तीच असते म्हणाली. 2 तास सुटकाच असते ना आमची. त्यामुळे कीर्तनामध्ये हे सगळे लाभ आहेत. येथे मोक्ष असे आयता श्रवणाचे निमिसे बैसावे यमुनी साम्राज्य भुवनी सुख नांदे. असा सुखाचा अनुभव आम्हाला इथे आल्यावर प्राप्त होतो ना. म्हणून मग हे नाम आम्हाला प्राप्त व्हावं, हा लाभ आम्हाला प्राप्त व्हावा असं संतांना वाटलं. आम्हाला सुद्धा भगवंताला इथून जाताना अशी खात्री देऊन जायचे की देवा नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युता आता करिष्ये वचनम तव. तू म्हणशील तसं, तू ठरवलंस ना निघायचं, चल समाधानाने आम्ही निघायला तयार आहे. पण आमचं असं होत नाही. आमची आसक्ती अशी आहे की ती आम्हाला इथून जाऊ देत नाही. माणूस मृत्यूला प्रचंड घाबरतो ना. अमरपद प्रत्येकाला हवंय, पण अमरपद असं असावं, देहाचं नाही, ते आत्म्याचं असावं. जायचं सगळ्यांनाच आहे, पण तरी सुद्धा भगवंताच्या नामानी अमरत्व प्राप्त होतं. जिंकू जाणे कळी काळा, जिंकू जेणे कळी काळा असं जर तुकोबराय आम्हाला सांगतायत, तर काळाला सुद्धा धाक वाटतो अशा नामधारकाकडे जाताना. कीर्ती तर वाढतेच, पण या सगळ्याच्या अनुषंगाने मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा आहे. तो आनंद तुम्हाला मला प्राप्त व्हावा. ज्या ब्रह्मरसाचा काढा आम्ही प्राशन केला, तो ब्रह्मरसाचा काढा सगळ्यांना मिळावा. कारण आम्ही सगळे आजारी आहे सध्या. तुम्ही म्हणाला आम्ही नाही आजारी, आम्ही तर बरेच आहे. हा आजार मनाला जडलाय आमच्या. षडविकारांनी मन घेरलंय, ग्रासलंय, हृदयामध्ये षडविकार येऊन बसलेत आणि खऱ्या अर्थी आम्ही आजारी आहे बरं का. मग अशा या सगळ्या व्यथेतून, या सगळ्या विवंचनेतून जर कायमची सुटका मिळावी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी, ती कुठे मिळू शकते म्हणाली? ती फक्त कीर्तनातच मिळू शकते. कीर्तन चांग, कीर्तन चांग. परिणाम काय? होय अंग हरिरूप. इथं आल्यानंतर काय मिळालं पाहिजे? भगवत प्राप्तीचा आनंद इथं आल्यानंतर प्राप्त झाला पाहिजे. म्हणून 2 तासाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराची आणि श्रोत्याची सगळ्यांचीच ही जबाबदारी असते की इथे आल्यानंतर आनंद भक्तीतलाच प्राप्त व्हावा, परमेश्वराचं सानिध्य प्राप्त व्हावं, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनात भगवंताला जवळ करता आलं पाहिजे, देव साठवता आला पाहिजे. पण आम्ही साठवणं सोडा, आम्ही उठतानाच असे उठतो सगळं झाडून, तुमचं तुम्हाला लखलाभ. घरी गेलो की आमचं परत सुरूच आहे, प्रपंच सुरू आहे, प्रपंचाचं रहाट गाडगं सुरू आहे. पण मग इथं काय यायचं? या 2 तासामध्ये, या 1.5-2 तासामध्ये जीवनातला अत्युच्च आणि उत्कट आनंद प्राप्त व्हावा ही संतांची अपेक्षा आहे. म्हणून नाम साधना आम्हाला सांगितली आहे. बरं, याच्यासाठी कुठेही जंगलात नाही जायचं हो. जायचंय का? नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणाले कुठंच जाऊ नका. येथ मनाचा मारून करिता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे आयता श्रवणा माझी. कसलाच त्रास मनाला द्यायची गरज नाही, देहाला कसलंच ताडण करण्याची गरज नाही. मग एवढं करून सुद्धा फक्त नामसाधनेमुळे जर आम्हाला परमेश्वराची प्राप्ती होत असेल, आता याच्यापेक्षा किती सोपं सांगायचं मला सांगा ना. म्हणून संतांना आम्ही माऊली म्हणतो. आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधी होत नाही. आईच्या प्रेमाने संत आम्हाला सांगवतात की बाबा रे, भगवंताचं नाम घ्या. कारण ते नाम कसं आहे तुकोबराय त्याचा परिचय देतात अभंगाच्या प्रथम चरणात.
साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. तुकोबरायांनी नामाला विशेषण वापरली आणि तीनही विशेषण एका अर्थाची आहेत. खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका. सत्य, साच, खरं. सत्य म्हणजेच साच, साच म्हणजेच खरं. आणि असं नाम कसं आहे, नाम विठोबाचे बरे. काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या असतातच असं नाही. काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या असतातच असं नाही. आणि काही गोष्टी खऱ्याही असतात बऱ्याही असतात. काही गोष्टी खऱ्याही नसतात आणि बऱ्याही नसतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल ताई सगळी खरबर झाली, काही कळलंच नाही, नाही का? असा गोंधळ होतो आमचा. ज्या गोष्टी श्रेयस आहेत त्या गोष्टी प्रेयस असतातच असं नाही. ज्या गोष्टी प्रेयस आहेत त्या गोष्टी श्रेयस असतातच असं नाही. पण भगवंताचं एकमात्र नाम असं आहे ना की ते सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि ते बरं सुद्धा आहे. घ्यायला सोपं आहे, काय कठीण आहे हो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एवढंच सोपं सांगितलं. म्हणून एका हरिपाठासाठी माझ्या ज्ञानोबरायांचे 1000 वेळा पाय धरले तरी ते कमी ठरणार आहेत. एका हरिपाठासाठी ज्ञानोबरायांच्या चरणावरती ठेविता हा पायी जीव थोडा, असं तुकोबरायांनी सांगितलं ना. का हो, 108 वेळा हरी हा शब्द हरिपाठामध्ये आणलाय माऊलींनी. बघा तुम्ही बारकाईने घरी जाऊन बघा, वाटल्यास हरिपाठाचं पुस्तक घेऊन. बरोबर 108 वेळा हरी हा उच्चार हरिपाठामध्ये माऊलींनी आपल्याकडून करवून घेतलाय. यापेक्षा काय करायचं. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. अशी सुरुवात झाली की हरी 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 उच्चार हा अखंड 108 वेळा जर माऊली आमच्याकडून करवून घेत आहेत. एकदा हरिपाठाला सुरुवात झाली, यापेक्षा संतांनी काय करावं आमच्यासाठी. त्यामुळे इतकं सोपं. म्हणाले हरी हा एक मंत्र असा आहे, हरी हे नाम असं आहे, एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे भगवंताच्या जवळ जायला. फार काही करायची गरज नाही. त्यामुळे असं नाम जर संत आम्हाला देतायत तर ते नाम कसं आहे. म्हणाले सत्य, नाम सत्य आहे. भगवंताचं नाम सत्य आहे. भगवत पूज्य जगद्गुरु आद्य शंकराचार्यांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं की खरं काय आहे, सत्य काय आहे. आचार्यांनी सगळी उपनिषद शास्त्र बाजूला ठेवा म्हणाले. वेद पुराण या सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला एका शब्दात सांगतो. श्लोकार्धीन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिर, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. म्हणाले कोट्यावधी ग्रंथातला अर्थ मी तुम्हाला अर्ध्या ओळीत सांगतो. ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, सत्य काय आहे, ब्रह्म आहे म्हणाले. त्याचं नाम एकमात्र सत्य आहे आणि जगन मिथ्या, जे आम्ही खरं समजून बसलो ना ते जग, ती माया मात्र खोटी आहे. त्यामुळे सत्य असलेलं ब्रह्म, त्याचा उल्लेख किंवा त्याची ओळख आम्हाला भागवतकारांनी सुद्धा केली आहे. भागवतातला प्रसिद्ध पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय, सच्चिद आणि आनंद स्वरूप असलेला परमेश्वर आहे. म्हणून तुकोबरायांनी हेच आचार्यांचं म्हणणं, ब्रह्म सत्य आहे हेच आचार्यांचं म्हणणं तुकोबराय आम्हाला साध्या शब्दात सांगतात. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागदावी टाळ्या वाजवा जोरदार. वा वा. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सांगितलं. देवा तू कसा आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. प्रश्न विचारला, कागा दाविला हा जगदाकार. अरे देवा, जर तूच एकमेव सत्य आहे, तुझं नामच जर एकमेव सत्य आहे, तर आम्हाला या मायेमध्ये का फसवलंस, का गुंतवलंस.
सोडव याच्यातनं. आणि नाम हे एकमात्र असं आहे की जे आम्हाला या सगळ्या प्रकारच्या बंधनातनं सोडवू शकतं. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आता ते बरं आहे हे तुकोबरायांनी आम्हाला सांगितलंय, पण खरं सांगा, बरं असलं तरी आम्ही घेतो का? आम्ही नाम घेतो का? नाही घेतो, नाही घेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला की महाराज, नाम घ्यायला आम्ही बसलो तर म्हणले मनात इतके विचार येतात की ते नाम काही घेतलंच जात नाही, काय करायचं? संत किती छान सांगतात बघा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सोपं सांगितलं. म्हणाले नाम घ्यायला बसलास ना, आपली इष्ट आराध्य उपास दैवता जी कुठली असेल तिच्या समोर बसावं. भगवान भोलेनाथ आपलं आराध्य दैवत आहे, अधिष्ठान आहे समोर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणले. नामाला बसलो की मनात विचार येतात. मग करायचं काय? म्हणाले मनाला नाही म्हणायला शिका. महाराज म्हणले मनाला नाही म्हणायला शिका. म्हणजे काय करायचं म्हणले? म्हणाले मन या शब्दाला न हे अक्षर जोडा. कुठे जोडायचं? कुठेही जोडा. म्हणाले पुढे जोडा, मध्ये जोडा, मागे जोडा, आणि जे होतंय ते करा. मन फार वाईट आहे ना, ते मध्ये बरोबर येतं. नाम मनापासून घ्यावं आणि त्या मनाला न जोडायचं. मनन नमन जे होतंय ते करा. म्हणाले विठ्ठल 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 बरं, आम्ही चुकून माकून कधी ध्यानाला बसलो तर माणसं म्हणतात काय ध्यान बसले. एखादा तरुण 25शीतला पोरगा कीर्तनाला येऊन बसला ना तर आम्ही त्याला वेड्यात काढतो. आत्तापासून नाद लागला होय देवाचा. कारण लोकांचा समज आहे ना, कथा कीर्तन हे आत्ता नाही करायचं, नंतर बघू, जेव्हा हातपाय चालतच नाहीत, बोलताच येत नाही, गाता येत नाही, मुखाने नीट ऐकता येत नाही, अशा परिस्थितीत म्हणाले भगवन नामस्मरण करायचं. मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. खराब झालेली, सडलेली, कुजलेली फुलं आम्ही देवाच्या चरणावर वाहतो का? नाही ना. मग हा देह जोपर्यंत टवटवीत आहे, देह जोपर्यंत चालता बोलताय ना, तेव्हा भगवंताच्या चरणावर नेला पाहिजे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. झिजणं फार महत्वाचं आहे देवकार्यासाठी. आणि जे झिजत नाही ना ते कुचतं आणि त्याला दुर्गंधी प्राप्त होते. जे झिजतं तेच रुचतं आणि त्याला सुगंध प्राप्त होतो. विठ्ठल मग भगवंताच्या नामासाठी, त्याच्या कामासाठी, त्याच्या काजासाठी आमचं झिजणं अखंड राहिलं पाहिजे. आणि संतांनी हे वारंवार केलं. जगाने निंदा केली, पण कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. हित कशात आहे ते कळालं होतं. हित ते करावे देवाचे चिंतन. का हो? चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणाले आतमध्ये आम्हाला डोकावता येतं नामामुळे. नाम इतकं बरं आहे ना भगवंताचं की परमार्थातली आपली प्रगती झाली की नाही हे कसं ओळखायचं असं एकदा विचारलं महाराजांना. परमार्थात आपली प्रगती नक्की, आता आम्ही तर व्रतवैकल्य करतोय, उपास तापास करतोय, पण आमची प्रगती होते की नाही हे कळायचं कसं? महाराज म्हणाले नामाला बसलो आम्ही, नाम घ्यायला बसलो की प्रपंच डोक्यात येतो. नाम घ्यायला बसलो की सुनबाई नीट वागतच नाही, घरामध्ये नीट तिला काही जमतच नाही, हे सगळं जर आमच्या डोक्यात येत असेल. नामाला बसलो की प्रपंच डोक्यात येतो. तसं प्रपंच करताना जर नाम डोक्यात आलं ना तर खुशाल समजायचं परमार्थात आपली प्रगती होती. आणि आमचं असं आहे की अध्यात्म करताना आम्ही फार दिखावा करतो, फार दाखवायचं असतं आम्हाला लोकांना. आम्ही जप करतो, नाम करतो, जपजाप्य करतो, पण आपला परमार्थ हा शेजारच्याला म्हणजे घरातल्या लोकांना सुद्धा कळता कामा नये असं म्हटलंय. एवढं नाही, आपण परमार्थ करतो हे दुसऱ्याला जितकं कमी कळेल तितका तो आपल्यासाठी फायदेशीर असतो. जगाला दाखवण्याकरता आपला परमार्थ नसावा. संतांची भक्ती जगाला दाखवण्याकरता नव्हती. आम्ही नामाला बसतो. आरंभ शूरहा या न्यायाने आमचं ध्यान सुरू होतं. नाम आम्ही घ्यायला सुरुवात करतो. नवीन जपमाळ एकाने आणली, आता म्हणला नाम घेणार. संतांनी नाम दिले, मस्तपैकी बसायचं आसन निवडलं, उपासना आता सुरू करायची. सुरुवात झाली. आम्ही बाकी सगळं सोडू पण नाम घेणं, नाम आमच्याकडून घडत नाही बरं का. बाकी सगळं आम्ही जवळ करतो. सुरुवात झाली, 4 दिवस गेले, मनात विचार आला बसूनच कशाला घेतलं पाहिजे नाम, उभ्यानी केलं तर जमतंय. म्हणून सातत्य संपलं. आता उभ्यानी इकडं तिकडं फिरून नाम जपायला लागला. 4 दिवस निघून गेले, मनात विचार आला माळच कशाला पाहिजे, माळ बाजूला पडली. 4 दिवस विचार केला, पुढे निघून गेले. म्हणाला एखाद्या दिवशी राहिलंच तर काय बिघडतंय, नाम बिघडत काही नाही, त्याचं नाही काही बिघडत, बिघडलं तर आपलं बिघडतं. एक जण मला म्हणाला ताई
श्रावण महिन्यात आता उपासना करायची ठरवली, रोज भगवान शिवशंकराला खांडेश्वराला 108 बिल्वपत्र अर्पण करायचं ठरवलंय. पण म्हणले शंकर पावला नाही तर पावतच नाही म्हणले देव. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? उपासना ही देवाला बदलण्याकरता नाही, तुमच्या माझ्यात अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. त्यामुळे असं नाम मनापासून घेतलं जावं आणि मग उपासनेतलं सातत्य आमचं अखंड टिकावं, यासाठी ते नाम बरं आहे, सोपं आहे, ते नाम सत्य आहे, ते नाम खरं आहे. आणि मग असं नाम नेमका परिणाम काय करतो जीवावरती? दुसरं चरण येणे तुटती बंधने, बंधन तुटतं. कशाचं? या जीवाला सगळ्यात मोठं बंधन आहे ना ते संसाराचं आहे बरं का. या संसाराने आम्हाला असं बांधून ठेवलंय, म्हणाले पटकन सुटका होता आली पाहिजे. आम्ही कसे बांधले गेलोय सांगते मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. प्रपंचाने आम्हाला बांधलंय, या बंधनातनं सुटका करण्याचं काम एकमात्र नाम करतं संतांचं. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. आणि असा भक्त कीर्ती प्राप्त करतो, कीर्तिमान पदाला पोहोचतो. संध्याकाळची वेळ सरोवरामध्ये एक भ्रमर आला बरं का. कमळाचं फूल होतं, भुंगा आला, कमळाचं फूल होतं आणि त्या फुलामध्ये तो भ्रमर पराग सेवन करण्याकरता आला, त्यातला मकरंद सेवन करण्याकरता आला. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद परिसोडीना ध्यास गुंजनात दंग. असा तो भ्रमर आला आणि तो मकरंद पराग सेवन करायला लागला. संध्याकाळची वेळ होती, सूर्यास्त झाला आणि सूर्यास्ताला ते कमळ मिटलं. आता एरवी लाकूड पोखरणारा भुंगा, पण तिथं तो विचार करतो की आता कशीबशी रात्र संपेल, दिवस उजाडेल, मी त्यातनं बाहेर पडेन. त्याच्यासाठी ही पाकळी कशाला कातरू म्हणाला, कशाला फाडू. त्याला अशक्य नव्हतं, पण तो काय झाला, बंधनामध्ये अडकला, गुंतला. हे भुंग्याचं चाललंय बरं का. गुंतला, अडकला. सुटका व्हावीशी वाटतच नाही हो, आसक्ती संपत नाही. सगळा प्रपंच करून झाल्यानंतर सुद्धा आता नातवंडाचं तोंड बघितल्याशिवाय जाणार नाही असं म्हणणारी मंडळी असतात की नाही. मग तो नातू म्हणतो अजून पण नातू इथंच. आता म्हणाले पणतू, पणत्वाचं दर्शन, पणत्वाचं तोंड बघणार. तो पणतू पण विचारतो अजून पण तू इथंच. आसक्ती संपत नाही, अडकून जातो आम्ही, अडकतो, गुंततो बंधनामध्ये, पाशामध्ये. त्या भुंग्याचं असंच झालं. तो म्हणाला पाकळी कातरू कशाला, आता अशी उजाडेल, सूर्योदय होईल. आणि नीतिशतक नावाचा ग्रंथ, वैराग्य शतक नावाचा ग्रंथ, त्याच्यामध्ये भर्तृहरींनी खूप सुंदर श्लोक लिहिला. ते म्हणाले रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्री. पंकज म्हणजे कमळ, पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्माला येणार. चिखला जे जन्माला येतं ते कमळ, पंकज. त्यामुळे आपण मुलाचं नाव पंकज बऱ्याचदा ठेवतो बघा, तर ते
पंकज हे ते वाचक शब्द आहे. ते कमळ म्हणतो आपण, ते पंकज, तो पंकज नसतं. बऱ्याचदा आम्ही मराठी भाषेचा अभ्यास न करता नावं ठेवतो. आता तर सिरियलची नावं ठेवण्याचं फार फॅड आहे नाही का. थोडासा अर्थ बघून आपण नावं ठेवूया. त्या कमळाच्या फुलामध्ये तो भुंगा गुदमरायला लागला. विचार करतोय आता उजाडेल, मग पाकळी उघडेल आणि मग मी बाहेर पडेन. पण एवढ्यात असं झालं, इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. म्हणाले एक भला मोठा हत्ती त्या सरोवरात आला आणि त्यांनी बरोबर तेच कमळाचं फुल देठासकट सोंडेने उपटलं आणि लांब फेकून दिलं. आता देठासकट उपटलेलं कमळाचं फुल फुलेल का? नाही. आता उजाडेल, मग उजाडेल अशी वाट बघत शेवटी तो भ्रमर, तो भुंगा गुदमरून मेला. पण त्यांनी पाकळी नाही कातरली, पाकळी नाही कातरली, बाहेर नाही पडला, मेला त्याच्यामध्ये. आमचं सुद्धा बंधन असंच आहे बरं का. आम्ही इतके स्वतःला बांधून घेतो. मग म्हणाले संसारामध्ये यथा कमलपत्राक्ष अशी एक उपमा दिली. असं असावं, कमळाचं पान पाण्यात राहून सुद्धा कोरडं असताना तसं संसारात आम्हाला राहता आलं पाहिजे. ऐसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला खेळ मोडो टाकीला. नाथांची ओवी आहे भागवतामधली. संध्याकाळची वेळ, दिवसभर पोरी, लहानपणी बघा जुन्या मुली भातुकलीचा खेळ खेळायच्या आहे की नाही. आता इथे जी लहान पोरं आहेत त्यांना भातुकली बितुकली काही माहिती नाही. आता त्यांच्या हातात एक डबडं द्या आणि ते नाही मिळालं ती आकांड तांडव करतील, घर डोक्यावर घेतील. ते पहिलं मिळालं पाहिजे, जेवताना तर पहिलं मिळालं पाहिजे, त्याच्याशिवाय घास गिळत नाही त्यांना. बरं, हे त्यांनी मागायच्या आधी आईच पहिला आणून ठेवते, मग ताट देते. आधी जेवण, आधी मोबाईल आणि मग ताट, अशी तजवीज करावी लागते सुरुवातीपासून. हे घराघरातलं आहे, मी काही फार नवीन नाही सांगत आहे. त्यामुळे आता भातुकली, लहानपणीचे खेळ सगळे निघून गेले. माझ्या छत्रपती शिवप्रभूंना जिजा मातोश्रींनी सुद्धा काही खेळ शिकवले होते बरं का. कसे खेळ होते हो, पूर्वीचे खेळ वेगळे होते. कसं राहावं, जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, हातात घेऊनी भाला हिमखंड कसा छेदावा, जाताना निज खडगाने रिपुकंठ कसा कापावा. हे शिक्षण नवतरुणांचे, देशभक्त या पदवीचे, ना BA LLB चे उपयोग काय पण आता, एक काळ ऐसा होता, उपयोग काय पण आता, एक काळ ऐसा होता. जमवुनी मांड घोड्याला, जमवुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, हातात घेऊनी भाला हिमखंड कसा छेदावा, जाताना निज खडगाने कंठ कसा कापावा. हे शिक्षण नवतरुणांचे, देशभक्त या पदवीचे, ना BA LLB चे उपयोग काय पण आता, एक काळ ऐसा होता. काळ होता एक, त्या काळाचं वर्णन कवींनी केलंय. तो काळ होता असा की ते BA LLB चं शिक्षण नव्हतं म्हणाले, शस्त्राचं शास्त्राचं शिक्षण. हातामध्ये घोड्यावरती मांड घ्यावी, हातामध्ये शस्त्र धरावं, भालाफेक खेळावा, हुतुतू, कबड्डी, कुस्ती, मल्लखांब सगळं गेलं की नाही आता. म्हणून किलो किलोनी वजन वाढतात. असं मला तो विषय नाही बोलायचा, पण लहानपणीचे खेळ पूर्वी फार वेगळे असायचे. अशा भातुकलीचे खेळ, मग जुनं त्याच्यामध्ये चपात्या व्हायच्या, त्याच्यात तो भात शिजायचा, चहा व्हायचा खोटा खोटा. घरातल्या मोठ्या मंडळींना तो चहा आणून दिला जायचा, त्यांनी खोटा खोटा प्यायचा. सगळं किती आनंद. आणि असा ती मुलगी दिवसभर खेळ खेळते, संसार मांडते तिचा. दिवसभर ती पोरगी रमते त्याच्यात. आणि संध्याकाळी आई म्हणते कार्टे चल घरात, अंधार पडलाय, चल घरात. मग ती मुलगी काय करते, सगळा प्रपंच, सगळा तो संसार एका पिशवीत भरते आणि आईकडे जाते. नाथबाबा किती सुंदर दृष्टांत देतात बघा. ऐसे असावे संसारी, पोरी घरचार मांडीला खेळ मोडून टाकीला म्हणाले. सगळा खेळ, सगळी भांडी कुंडी पिशवीत भरते आणि आईकडे जाते. तसं त्या आईची हाक कानावर आली की आम्हाला सुद्धा हा संसार आहे असा सोडून जाता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कामन छोडा क्रोधन छोडा. काय परिस्थिती आमची बघा. आम्ही बाकी काही सोडायला तयार नाही, रागावणं सोडत नाही, काम विकार सोडत नाही, खोटं